बाबा आमची स्मिता उच्च विद्या विभूषित नगरसेविका म्हणून मी तिचा नेहमी उल्लेख करतो कुठेही. एवढे स्मिताचं क्वालिफिकेशन आहे. प्रीतम असो, विनोद असो, आमचे शहर अभियंता, आमचे ज्येष्ठ नगरसेवक शांताराम दादा. आत्ता बाबांनी जो निधी आणलेला आहे राजेंद्र यादवांनी, हे सगळं आपण ते ऐकलं. एवढा निधी मी थोडक्यात सांगतो. राजेंद्र यादवांनी या कराड शहराच्या प्रगतीसाठी 200 ते 250 कोटीचा निधी मंजूर करून आणलेला आहे. त्याच्यातले हे सगळे घटक चालले, बरोबर राजू? त्याच्यात हे सगळे कामं चालू आहेत. आता एका वाक्याने सांगितलं शांत स्वभाव. मी तर राजेंद्रला म्हणतो, राजेंद्र शांत स्वभाव असता तर त्यांना एवढा निधी कुणी दिला नसता. राजेंद्र आमचा डॅशिंग स्वभावाचा माणूस आहे, म्हणून सगळा निधी तो खिचून आणलेला आहे. राजेंद्रला अगदी लहान असताना मी बघितलेला आहे, कारण त्यांचे पिताजी आमचे गुरुजी पण होते आणि मी त्यांच्या हाताखाली काम पण केलेलं आहे. ते स्वर्गीय आत्माराम यादव, ते शाहीर यादव नावाने प्रसिद्ध होते. आणि ते जेव्हा त्यांचं कार्य या शहरामध्ये, कराड तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यात जेव्हा सर्व सुरू असायचं तेव्हा राजेंद्र खूप लहान होता असं. पण त्यांच्या पिताजीचं व्यक्तिमत्व होतं ना, ते हर उन्नत होतं, अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आता हे सांगायचं आहे मला, आजचं भविष्य राजेंद्र युवकांच्या हाती आहे. आजच्या देशाचं भविष्य युवकांच्या हाती आहे. आणि इथं या अभ्यासिकामध्ये, ग्रंथालयामध्ये जे युवक या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करून जे पुढे जाणार आहे, त्याने ह्या राजेंद्र यादवने खाली हे नाही केलेलं, तर राजेंद्र यादवच्या सहकार्यामुळं या देशाच्या भविष्यासाठीचे तरुण तयार होणार आहेत. जे कुठेही जाणार असेल, देश सेवा करणार असतील, काय असणार असतील, राजेंद्र यादवने देशासाठी तो हातभार लावला. आणि दुसरं सांगायची गोष्ट असं, आज या अभ्यासिका आहे, आता ही जी आमचे कमिटी मेंबर भरपूर होते,